Hi, I am Kanchan. Last year I have posed us many new challenges as it has been an unprecedented year. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यामध्ये हा चॅलेंज होता की एवढ्या सगळ्या लोकांना एकत्र आणून एका ठिकाणी आपलं TLC बिग बॅश कसं करायचं. पण TLC is all about learning new technology and adapting to it. So this year we have brought TLC Big Bash in a new avatar. So I would like to introduce you to behind the scenes preparations and excitement going on for this year's TLC Big Bash. So let's hear it from our fellow TLCians. आता बघूया कोण आलेत पहिलं त्यांची एक्साइटमेंट शेअर करायला. हाय. हाय कंचन. हॅलो सर. यावर्षी TLC बिग बॅश हे व्हर्च्युअल होत आहे, म्हणजे TLCच्या हिस्ट्रीमध्ये पहिल्यांदा असं घडतं आहे. सो तुम्हाला काय वाटतं यावर्षी कसं होणार आहे आणि लोकांच्या काय अपेक्षा असणार आहे याच्यापासून? I'm too excited to attend this Big Bash 2021 and हे वर्ष जर बघितलं TLCसाठी हे बॉन्डिंगचं वर्ष होतं आणि आपण बघितलं की इतके प्रॉब्लेम्स आले आपण म्हणजे आपले सेशन्स होऊ शकले नाही. पण यावेळेस ॲडमिन टीमनी पूर्ण मनावर घेऊन सगळे झूम सेशन करून व्हर्च्युअल केले. तर यावेळेस बिग बॅश पण व्हर्च्युअल आहे ना. दिस इज समथिंग न्यू फॉर मी. आय एम टू एक्सायटेड टू एन्जॉय दिस. सर त्याच्यामध्ये जॉग्राफिक बाउंडेशन काही नाही आहे, जॉग्राफिक बाउंड्रीज काही नाही आहे. एव्हरीवन कॅन अटेंड फ्रॉम देअर ओन प्लेस, फ्रॉम द कम्फर्ट ऑफ देअर होम और ऑफिस. So there will be very much attendance in this year. यावेळेस आम्ही तसंच ठरवलेलं आहे की प्रत्येकाने आपल्या घरी काही TLC गेस्ट बोलवायचे आणि त्यांच्या बरोबर त्यांच्या फॅमिली बरोबर ते मोठ्या स्क्रीनवर एन्जॉय करायचे. ओके, सो इट विल बी लाईक अ स्मॉल गॅदरिंग दिस इयर. या राईट. ओके, सो व्हर्च्युअल असल्यामुळे एक गंमत कशी आहे माहिती आहे का की आपला अख्खा बिग बॅश संपेपर्यंत डिनरला थांबायचं नाही. सो बिग बॅश चालू आहे. वी कॅन हॅव एव्हरीथिंग रादर. येस, and definitely go on with the virtual big bash. Yes, sir. Yeah. Yes. Thank We you. all are excited. Thank you. Thank Thank you, you. sir. Yes. Okay. Hi Kanchan. Hi, sir. How are you? I'm fine. सर यावर्षी TLC बिग बॅश हे व्हर्च्युअल होणार आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत बसून हा इव्हेंट बघू शकताय. सो इज युअर फॅमिली लुकिंग फॉरवर्ड टू इट? म्हणजे त्यांचे काय Absolutely. My wife is always there with me. But वर्क फ्रॉम होम असल्यामुळे मुलंसुद्धा आहेत आणि त्यांना पण ही सगळी एक्साइटमेंट शेअर करायला मिळणार आहे. सो दिस इज समथिंग विच मी नॉर्मली करू शकलो नसतो. माझे ॲडल्ट मुलं आहेत, त्यांना पण TLCमध्ये इन्व्हॉल्व करता येईल मला. आणि त्यांना आपलं बॉन्डिंग बघता येईल नक्कीच. येस. ओके. येस, थँक्यू. हाय केदार. यावर्षी तू गौरवमध्ये परफॉर्म केलेला आहेस. सो कसा अनुभव आहे तुझा? कारण यावेळेस ते ऑलरेडी प्री रेकॉर्डेड आहे आणि नंतर ते सगळ्यांना दिसणार आहेत. वेल, फारच सुंदर अनुभव होता. कारण यावेळी मी मागच्या बिग बॅशेसमध्ये पण केलं होतं परफॉर्म, तेव्हा लाईव्ह केलं होतं. पण यावेळी असं वाटलं की ॲक्च्युली मी एका पिक्चरच्या शूटमध्ये आहे आणि आता मी माझ्या फॅमिलीबरोबर माझ्या रिलेटिव्सबरोबर मी एकत्र बघणार, तर आपलाच पिक्चर परत बघणार, असा काहीतरी वेगळाच अनुभव येईल असं मला वाटतं. सो आय एम व्हेरी एक्सायटेड. ओके, दॅट्स ग्रेट. येस. ओके. हॅलो मयूर सर. या. हाय. सो यावर्षी बिग बॅश व्हर्च्युअल होणार आहे. सो तुम्ही फिजिकल बिग बॅश जे आपण दरवर्षी करायचो आणि फर्स्ट टाइम इन द TLC हिस्ट्री वी आर डुईंग इट ऑनलाईन. सो तुम्ही काय डिफरन्स बघताय त्याच्यामध्ये? सो वन ऑफ द बिगेस्ट डिफरन्स इज की ह्या बिग बॅशमध्ये एव्हरी वन्स गोइंग टू बी ऑन द फ्रंट रो. सो आय एम रिअली एक्सायटेड अबाउट दिस. दॅट्स रिअली नाईस. येस. अरे सर कुठे चालले सर? सर फार घाईत आहे मला फ्रंट रो मध्ये बसायचं. अरे सर तुमचे ओपिनियन्स घ्यायचे मला. पण फ्रंट रो अरे फ्रंट रो सर यावर्षी सगळ्यांनाच मिळणार आहे. आपल्याला सगळ्यांनाच फ्रंट रो आहे यावर्षी. बरोबर आहे. मला घाई आहे कारण मला असं सांगण्यात आलं आहे की हे रेकॉर्डिंग होणार नाही आणि परत बघायला मिळणार नाही. तेव्हा मला फ्रंट रो मध्ये बसून बघायचं आहे. आय एम प्रिटी एक्सायटेड. हाय गौरव. येस. सो TLC गौरवबद्दल गौरवला काय वाटतंय आपण त्याच्याकडनं ऐकून घेऊया. गौरव, यावर्षी TLC हे व्हर्च्युअल होणार आहे TLC बिग बॅश. सो तुला काय वाटतं फिजिकल आणि व्हर्च्युअलमध्ये काय डिफरन्स असणार आहे? आता या पॅन्डेमिकमुळे TLCला एक वन ऑफ द जो एक छान एक नवीन काहीतरी मिळालं, जसं आपण मंथली बोध मिळाला, जो असा आधी कधीच नव्हता. पण पॅन्डेमिकमुळे एक ते काहीतरी एक नवीन TLCला मिळालं जे आता कंटिन्यू सुरू राहील. तसंच ह्यावेळी काहीतरी एक नवीन म्हणजे आता एक कंटिन्युटी राहिली. 15 वर्ष जे आपण बिग बॅश करत आलो ते 16व्या वर्षी जरी पॅन्डेमिक चालू आहे तरी आपण ते करतो आहे. आणि एक बेस्ट झालं आहे की नाशिक, कोल्हापूर, सांगली जेवढे सिटीज आहेत सगळे कधी ना कधीतरी होस्ट असतात आणि दर बिग बॅशला कोणाला तरी वाटतं नेक्स्ट सिटी कोण होस्ट करणार आहे. हे व्हर्च्युअल म्हणजे आपण सगळेच यावेळी सगळे होस्ट झालेलो आहोत. दुसरा एक विषय आहे की पार्किंग. आपला मागचा आता आपल्याकडे 800 मेंबर झाले TLCत.
मागच्या वेळी आपण जेव्हा सुला बुक केलं मागच्या बिग बॅशला, तो म्हणजे आपला होता की लिमिट, त्यानंतर परत नवीन TLCans आले. तर ह्यावेळी आता अहमदाबादला मोठं स्टेडियम झालं आहे, पण जोपर्यंत आपल्या महाराष्ट्रात सगळ्यात मोठं स्टेडियम येत नाही तोपर्यंत हे आपण हे व्हर्च्युअल त्यानिमित्ताने करून घेऊ. सो लेट्स एन्जॉय. Definitely, we can accommodate all our TLCans on this virtual platform. That's the beauty of this virtual Big Bash. Yes? Okay, sure. Okay, See you, bye. Hi, Hello, how are you? good, good. Okay, may I know your name, please? My name is Pratik, and I'm a new TLCN. I've just joined this a few months back. Okay, great. So you're a new inductee this time. So what are you looking forward to for this event? So I'm. This is the first time that I'm attending this program, and I'm really excited. And I'm really excited to be a part of this bigger community. And this is the new normal, so we have to accept this. So I'm getting late for the event, so I'll catch you there. Okay, see you. Enjoy the event. Yeah. Hello, Lina. Welcome to TLC Gaurav. Oh, thank you. So yesterday you had been to Bazaar. So members are giving reason for coming late that they have been answering the inquiries received for Bazaar. So was it really that great? Aure, this is really true. So 3 days of virtual exhibition, 10,000 plus visitors all across the India visiting the exhibitions. Imagine the number of inquiries that people must be receiving. Wow. It has been a brilliant show, and the amount of response that we've got for Bazaar, जर बाजारचा एवढा रिस्पॉन्स आहे, इमॅजिन गौरव काय असेल. आय एम रिअली रिअली एक्साइटेड. Okay. Enjoy TLC Gaurav. Thank you. See you. अरे अमर, हॅलो, वेलकम टू TLC गौरव. तर आम्ही जस्ट आता जे कोणी आपले ऑडियन्सेस येत आहेत बघायला त्यांना जस्ट असे काही प्रश्न विचारतोय. तर तुला एक जस्ट विचारायचं होतं की TLC गौरवचे ऑब्जेक्टिव्स तुमच्याप्रमाणे काय आहेत? माझ्या मते TLC गौरवचे 2 मेजर ऑब्जेक्टिव्ज आहेत. एक तर TLC इज ऑल अबाउट एक्सलन्स. त्यामुळे ज्या कंपन्यांनी चांगलं काम केलेलं असतं वर्षभर त्यांना आपण या निमित्ताने अवॉर्ड्स देतो. सो ती त्यांची टीम आणि तो TLCN मोटिवेट होतो. दुसरा ऑब्जेक्टिव्ह जरा आमच्यासारख्या मवाली लोकांसाठी आहे की आम्हाला जे वाटतं ते बिग बॅशमध्ये करायला मिळतं. सो वी आर एन्जॉईंग. म्हणजे स्क्रिप्ट कोण लिहितं ते एंडपर्यंत कळतच नाही. करेक्ट. एन्जॉय TLC गौरव. येस, थँक्यू. हॅलो सर. हॅलो, कसे आहात? एकदम मजेत. सर, तुम्ही खूप एक्साइटेड दिसतायत. म्हणजे मला नक्कीच ऐकायला आवडेल की काय आहे तुमचे व्ह्यूज या इव्हेंटबद्दल. अरे काय सांगणार तुला मी. ते एक आपण लहानपणी शाळेत एक पोएम शिकत आलो आहे बघ की कोशिश करणे वालों की हार नाही होती. तशातला हा प्रकार आहे. मला तर बिलकुल वाटलं नव्हतं की यावर्षी बिग बॅश होईल, पण आपली सरांनी एकदा डेडलाईन दिली की आपल्याला हे करायचं आहे. आणि दुसरे म्हणजे जितू शिर्के की जे गेले 2 महिने मी बघतो आहे नाशिक टीम जी काय दणक्यात मेहनत करते आहे, तर इव्हेंट तर दणदणीतच होणार. मग तो ऑर्केस्ट्रा असो किंवा डान्स असो. प्लस आपल्याकडे बोधला तर यावेळेस एकदमच छान छान स्पीकर येणार आहेत. सो एक्साइटमेंट तर ती असणारच. सर, सगळ्यांकडून मी ऐकलं आहे की TLC बिग बॅश 2021 हे व्हर्च्युअल होणार आहे. याबद्दल सगळेच खूप एक्साइटेड आहे. पण तुमच्याशी बोलताना जाणवतं आहे तुमच्या काहीतरी वेगळ्याच कल्पना आहेत. तर ते नक्कीच मला ऐकायला आवडेल. हे सगळ्यांना असं वाटतं की हे व्हर्च्युअल आहे. माझ्या दृष्टीने हे ॲक्च्युअलच आहे. आपण TLCमध्ये गेली वर्षभर व्हर्च्युअलीच भेटतो आहोत. कुठल्याही मिटिंग्स होत नाही आहेत, कुठलेही आपले गॅदरिंग्स होत नाही आहेत, आपले रिपल मिटिंग्स पण होत नाही आहेत. परंतु याच्यामध्ये TLC बोध असो किंवा TLC रिपल मिटिंग्स असो, याच्यातून असं कळतं की TLC बोधमध्ये माझ्या पाठीशी जवळजवळ 850 TLCans उभे आहेत. आणि मला जे प्रॉब्लेम्स येत आहेत या पॅन्डेमिक सिच्युएशनमुळे, लॉकडाऊनमुळे, माझ्या बिझनेसमध्ये जे इश्यूज येत आहेत तसेच इश्यूज खूप लोकांना येतात. मी जेव्हा TLC बोधमध्ये बोललो तेव्हा मला ते TLC बोध संपायच्या आधी इतक्या लोकांचे फोन आले, इतक्या लोकांचे मेसेजेस आले की अरे राहुल, तू घाबरू नकोस, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. आणि बिझनेस माझ्याकडे चालून आला. मला बिझनेसचं टेन्शन नाही आहे. मला काम कुठून मिळेल हे त्याचं टेन्शनच नाही आहे. मला ते करायचं कसं हे मला माहीत नव्हतं आणि ते मला TLCमधून मिळतं आहे. आणि TLC रिपल मीटिंग्समधून आणि TLCच्या मायक्रो सेशन्समधून. थँक्यू TLC. येस सर, डेफिनेटली TLCमधून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं आणि नक्कीच आपले सगळे फेलो TLCयन्स आपल्या पाठीशी आणि आपल्या सोबत उभे असतात सगळ्या अप्स अँड डाऊन्समध्ये. दॅट्स द ब्युटी ऑफ दिस TLC कम्युनिटी. येस, थँक्यू. हाय दीपाली, हाय ब्रिजेश, कसे आहात तुम्ही दोघं? येस, या आय एम गुड. बरं, यावर्षी TLC हे जे व्हर्च्युअल होतं आहे, आपण मागच्या 3 वर्षापासून आपण जॉईन केलं आहे तेव्हापासून आपण हे फिजिकल बिग बॅश अटेंड करतो आहे, पण यावर्षी हे व्हर्च्युअल आहे. सो त्याचे तुला पर्सनली काही बेनिफिट वाटत आहेत का? कंचन, खूप मोठा बेनिफिट आहे. प्रत्येक
प्रत्येक फंक्शन जे TLCचे असतात त्यात आम्ही जातो सोबत आणि तिकडे मी एकटीच बसून बघते. ह्या वर्षी व्हर्च्युअल होण्याचा बेनिफिट आहे. ब्रिजेश माझ्या शेजारीच बसेल, है ना ब्रिजेश? बसावंच लागेल. That's a good benefit, ना? Yes. So, ब्रिजेश, तुला काय म्हणायचं आहे याच्यावरती? नो कमेंट्स. So you don't have anything to say. Yeah, definitely we all are going to enjoy it from the comfort of our home. So see you soon. Yes. अरे हॅलो ॲडमिन टीम, काय म्हणता? TLC गौरवला तुमचं स्वागत आहे. नॉर्मली ॲडमिन टीम म्हटलं की एक 2-3 तास आधी इव्हेंटच्या तर इकडे असतेच. यावेळी तुम्हाला काय वेगळं वाटतंय का की इव्हेंट सुरू होणार आणि जस्ट 2 मिनटं आधी तुम्ही येत आहे? हो, ॲक्च्युली यावेळेस आम्ही खूप मेहनत घेऊन हा ग्रँड सक्सेसफुल करायचा ठरवलं आहे. आणि म्हणजे लास्ट इयर किंवा त्याच्या अगोदर जे मेहनत लागायची त्याच्यापेक्षा खूप मेहनत लागलेली आहे. पण आम्हाला खूप आनंद होतो की यावर्षी टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने आम्ही हा व्हर्च्युअल ग्रँड इव्हेंट सेलिब्रेट करतो आहे. आणि दरवर्षीप्रमाणे कसं फिजिकल इव्हेंट्समध्ये काही प्रोग्राम्स आमचे मिस होतात, पण यावर्षी व्हर्च्युअल असल्यामुळे मी फॅमिलीसोबत आम्ही सगळे प्रोग्राम्स एन्जॉय करू शकणार आहे. त्याच्यामुळे आम्ही जास्त एक्सायटेड आहे. म्हणजे आपण नेहमी आफ्टर पार्टी करताना तुम्ही जे पहिल्यांदा बघता ते तुम्ही आज खरंच लाईव्ह होताना बघणार आहात. हे पिटमध्ये नॉर्मली चालू असताना तुमची मेहनत असतेच, पण हे आज सगळं जे इझी दिसतंय त्याच्यामागची पण तुमची जी महिन्याभराची मेहनत आहे त्यासाठी थँक्यू ॲडमिन टीमचं. एन्जॉय करा. थँक्यू. सर, गेले 15 वर्ष तुम्ही TLC बिग बॅश हे फिजिकली बघतायत, पण यावर्षी हे व्हर्च्युअली होणार आहे. सो काय वाटतंय तुम्हाला याबद्दल? ॲक्च्युली फरक असा आहे की प्रत्येक वर्षी आपण समोर TLC मेंबर्स ॲक्टिंग करत असतात आणि आपण बघत असतो. यावर्षी म्हणजे दॅट इज नाटक असतं ते, पण यावर्षी आपण तीच फिल्मच्या रूपात बघणार आहे आणि घरी फॅमिलीबरोबर किंवा फ्रेंड्सबरोबर बसून ती एन्जॉयबल होणार आहे. आणि ही फिल्म तयार करायला कलाकारांनी आणि बॅकस्टेज जे होते त्यांनी सगळ्यांनी खूपच मेहनत घेतलेली आहे. तर सगळ्यांनी आपण हे खूप एन्जॉय करणारे सगळेच जण. सो नक्की जॉईन करा. हाय प्रभजोत. हाय कंचन, हाऊ आर यू? लुकिंग ब्युटिफुल. थँक्यू. थँक्स अ लॉट. बरं प्रभजोत, तू दरवर्षी स्टुडिओमध्ये आणि डान्समध्ये पार्टिसिपेट करतो. आम्ही तुला दरवर्षी परफॉर्म करताना बघितलेलं आहे, पण यावर्षी हे सगळं व्हर्च्युअल आहे. सो आधीच हे सगळं रेकॉर्डिंग झालेलं आहे. सो तुला काय डिफरन्स वाटतोय त्याच्यामध्ये? डिफरन्स म्हणजे फ्रँकली स्पीकिंग ना, की यावर्षी आम्हाला मेहनत जास्त करावी लागली, कारण दरवर्षी ना ऑडियन्स आम्हाला फक्त लांबून बघते स्टेजवरनं. यावर्षी डायरेक्ट क्लोजअप बघणारे, आमचे एक्सप्रेशन्स बघणारे, म्हणून आम्हाला आमचे स्टेप्सच्या ऐवजी आम्हाला प्रिपरेशन आमच्या फेस एक्सप्रेशनवरती पण करावे लागलेत. म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो की आम्ही खूप मेहनत घेतलेली आहे, प्लीज याला मिस करू नका. थँक्यू सो मच. कोणीच मिस करू नका. हॅलो आदित्य, वेलकम टू TLC गौरव. तर आता आपलं TLC गौरव जसं यावेळी आपलं बिग बॅश अख्खा इव्हेंट व्हर्च्युअल होतोय, तसं अजून काय TLCमध्ये आपण इन द नेक्स्ट कमिंग मंथ्स बघू शकतो व्हर्च्युअल? गौरव, आय थिंक ऑनलाईनमुळे ना खूप अपॉर्च्युनिटीज ओपन अप झाल्यात. त्यामुळे ट्रॅडिशनली TLC हॅज बीन इन्वॉल्ड इन द 6 cities, पण दिस इयर ऑनवर्ड्स द बाउंड्रीज हॅव बीन ब्रोकन. सो वी आर लुकिंग फॉरवर्ड टू एक्सपांडिंग बियॉन्ड महाराष्ट्र इन दिस इयर. ओके. सो म्हणजे आपलं आता नेक्स्ट बिग बॅश जे होईल ते मे बी महाराष्ट्राच्या नेक्स्ट बाहेर पण होऊ शकतं. मे बी हैदराबादला. ओके, थँक्यू. Wait is finally over. Presenting the most awaited event of Big Bash. Event full of excitement, fun and energy, showcasing the talent of TLCians. TLC proudly presents TLC Gaurav 2021. Enjoy!
मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा सुर की नदियाँ हर दिशा से बहते सागर में मिले बादलों का रूप लेकर बरसे हल्के हल्के नीले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा नीले सुर मेरा तुम्हारा जांतरज मैयांतरज एकवट बनिए साकर तेरा सुर मिले मेरे सुर देना मिल के बने एक नवा सुरताल मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा मुंजो सुर तोय जैसा प्यारा मिले तदे गीत साजो मधुर तरानो बने तहे सुर का दरिया बह के सागर में मिले बदला दारू लेके बरसन हाले हाले ईसैन्दानं इरवणनं सुरमुं नवतारम् दिसैन्देरादालं आदिसे आरबल मोहलाई मलया वही परवो ईसै नम्बिसै ನನ್ನ ದನಿಯೇ ನಿನ್ನ ಧ್ವನಿಯ ಸೇರಿದಂತೆ ನಮ್ಮ ಧ್ವನಿಯ ನಾ ಸ್ವರಮು ನೀ ಸ್ವರಮು ಸಂಗಮಮೈ ಮನ ಸ್ವರಂಗ ಅವತರಿಂಚೆ ಇಂತೆ ಸ್ವರಮು ನಿಂದ ಗುಡೆ ಸ್ವರಮು ತುಜೆನು ನಮ್ಮುಡೆ ಸ್ವರಮಾಯ তোমার সুর মোদে সুর সৃষ্টি করু হয়ে কসুর তোমার সুর মোদে সুর সৃষ্টি করু হয়ে কসুর সৃষ্টি করু একতা তোমা মোরা স্বরের মিলন সৃষ্টি করে চলব যতন મળે સૂરજો તારો મારો બને આપણો સુર નિરાળો माझ्या तुमच्या सुरता तारा मधुर सुरांच्या बरसती धारा सुर की नदियाँ हर दिशा से बहके सागर में मिले बादलों का रूप लेके बरसे हल्के हल्के ओ मिले सुर मेरा तुम्हारा मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा
मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा. सुर की नदिया हर दिशा से 16 वर्षापूर्वी उगम पावलेल्या या सुरांच्या नद्या आज महाराष्ट्राभर पसरल्या आहेत, किंबहुना महाराष्ट्राच्या बाहेरही जाऊ लागल्या आहेत. ह्याच सुरांचा सन्मान करण्यासाठी आज आपण इथे भेटलो आहोत. वेलकम टू द 16th बिग बॅश, ऑनलाईन बिग बॅश 2021. आजकाल करोनाच्या विषयाची नांदी झाल्याशिवाय भाषण सुरूच करता येत नाही. मागच्याच आठवड्यात मी एक असं भाषण केलं, ऑनलाईन भाषण होतं आणि भाषण छान झालं आणि नंतर ऑर्गनायझरचा फोन आला की सर तुम्ही करोनाबद्दल काय बोललातच नाही. मग त्यांनी माझ्याकडनं चक्क 2 वाक्य करोनाबद्दल बोलून घेतली आणि ती चिकटवून दिली. करोना व्हायरस अचानक आला आणि नको असलेल्या पाहुण्यांसारखा आता बस्तान बांधून बसला आहे. मास्क झाले, सॅनिटायझर झाले, लॉकडाऊन झाला, आता वॅक्सिन आलं आहे, पण हा पट्ट्या काय जायचं नाव घेत नाही. सो नाव एव्हरी वन ऑफ अस हॅज स्टार्टेड लर्निंग टू लिव्ह विथ इट. इवन TLCians are learning to live with it. TLCians have made a choice that no matter you have a coronavirus or not, we will run the show. And that is how TLC is helping all entrepreneurs to run the show in spite of corona. When you cannot change a situation, you need to change yourself. These are the famous lines by Viktor Frankl, the writer of the book Man's Search for Meaning. Viktor Frankl म्हणतो की विक्टर फ्रँकल हा 4 वर्ष नाझी कॅम्पमध्ये होता आणि तिथे त्यांनी ही वॉज कॅप्चर्ड बाय द नाझीज अँड ही सॉ हिज फेलो प्रिझनर्स वर्किंग अलॉंग विथ हिम अँड ही ऑब्झर्व्ड दॅट देर वर सम स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक्स विच मेड देम सर्वाईव्ह लॉंगर. म्हणजे ज्यांना एक पर्पजफुल वर्क होतं, ज्यांना एक काहीतरी करण्याची इच्छा होती, जी लोक दुसऱ्यांना मदत करत होती आणि अगदी शेवटचा घास दुसऱ्यांना भरवण्या इथपर्यंत दे सर्वाईव्ड लॉंगर. हिज डेफिनेशन ऑफ मिनिंग ऑफ लाईफ वॉज टू मेक लाईफ मिनिंगफुल. ही फाउंडेड 3 सोर्सेस फॉर मेकिंग लाईफ मिनिंगफुल. एक होता पर्पजफुल वर्क. त्याला जेव्हा अटक करण्यात आली तेव्हा त्याचं एक मॅन्युस्क्रिप्ट होतं आणि त्यात त्यांनी सगळं त्याचं आयुष्याचं काम त्यात लिहिलेलं होतं आणि ते मॅन्युस्क्रिप्ट जाळण्यात आलं. So when he entered the prison, the first thing he did was he decided that this will be my purpose of life. की मी जेव्हा बाहेर पडेल तेव्हा 3 वर्ष 4 वर्ष त्याला माहीत नव्हतं तेव्हा किती वर्षांनी तो बाहेर पडेल किंवा बाहेर पडणार की नाही पडणार, पण तो जेव्हा बाहेर पडेल तेव्हा मी पहिलं काम करीन म्हणजे हे मॅन्युस्क्रिप्ट परत लिहीन, रीराईट करीन. सो ही क्रिएटेड अ पर्पज फॉर हिज लाईफ आणि जणू काय हे त्याचं ध्येय घेऊनच तो तिथे प्रत्येक दिवस प्रत्येक तास काढत होता. अँड सो एव्हरीथिंग विच ही डिड देअर वॉज ए पर्पजफुल वर्क. त्याचा अर्थ तो असं छोट्या छोट्या चिठ्ठ्या घेऊन त्याच्यात काहीतरी लिहायचा, त्याचे थॉट्स लिहून जमा करून ठेवायचा आणि सो एव्हरी टाईम ही थॉट एव्हरी टाईम अबाउट वॉट ही वूड लाईक टू रिकलेक्ट अँड पुट दॅट इन हिज मॅन्युस्क्रिप्ट. सो दॅट वॉज पर्पजफुल वर्क. नो व्हेन आय ट्राय टू रिलेट दिस विथ TLC, यू नो TLCचं आपलं कोर पर्पज आहे की टू हेल्प द इंडियन एंटरप्रेन्योर सक्सीड. नाव टू हेल्प द इंडियन एंटरप्रेन्योर सक्सीड म्हणजे नेमकं आपण करायचं काय. सो वॉट TLC हॅज डन इज वी हॅव डिझाईन्ड अ करिक्युलम. त्याच्यात लिडरशिप कशी प्रोव्हाइड करायची, माणसांना कसं गाईड करायचं, स्ट्रॅटेजी कशी, फायनान्स कसा, सेल्स अँड मार्केटिंग कसं करायचं, हे सगळं आपण शिकवतो. पण नुसतं शिकवल्याने एखादा इंडियन एंटरप्रेन्योर सक्सेसफुल होईल का? नो. सो वॉट डू वी नीड टू डू? वी नीड टू इम्प्लिमेंट दिस थिंग्स. आणि मग यू कॅन सी दॅट TLCचे कोर व्हॅल्यूज आणि कोर पर्पज दे डोटेल सो मच. TLCची कोर व्हॅल्यू आहे की नोईंग बाय डुईंग. सो नुसतं ऐकून शिकून सेशन्स अटेंड करून काय होणार नाही. वी नीड टू डू इट. सो इम्प्लिमेंटेशन बिकेम एन इम्पॉर्टंट पॉईंट इन आवर करिक्युलम. अँड देन वेन यू लर्न अँड डू थिंग्स on your own, then you have got to teach them. So teaching, learning by teaching. So again going towards success. And then spreading it, creating ripples, spreading it, sharing it, so you learn more. And then the passion for excellence, that means going beyond excellence. And all these 4 values and the purpose, that helps to make the Indian entrepreneur successful. So ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये काय होतं की जेव्हा आपण हे ध्येय लक्षात ठेवतो तेव्हा प्रत्येक काम आपण जे करतो TLCs करतायत हे बिकम्स पर्पजफुल वर्क. TLC करिक्युलमची लोकं जी काम करतायत, बिग बॅशची लोकं जी काम करतायत किंवा ट्रिपल हेड्स, मेंटर्स, एव्हरीबडी इज वर्किंग विथ सम पर्पज इन माइंड. सो द वर्क बिकम्स पर्पजफुल and that will make us successful. That is how TLC and I see Viktor Frankl's definition of life, meaningful life, one and the same thing. The second source of meaning of life is selfless love.
इथे विक्टर फ्रँकल म्हणतो की लव म्हणजे द कन्व्हेन्शनल इमोशनल लवच नाही फक्त, दॅट इज देअर ऑफकोर्स, ह्युमन मॅनकाइंड इज built for that, but love which is helping the others to actualize their potential. And you can see the similarity आपल्या core purpose आणि याच्यात. आपला core purpose आहे to make the Indian entrepreneur successful, and here we are saying, Viktor Frankl is saying that to actualize the potential of every human being. माल्कम ग्लॅडवेल त्याच्या आउटलायरमध्ये असं म्हणतो की ही इज कॉइंड दिस वर्ड कॉल्ड कॅपिटलायझेशन. कॅपिटलायझेशनचा अर्थ की टॅलेंटची स्केअरसिटी नसते कधीच, इट इज द स्केअरसिटी ऑफ अचिव्हमेंट, कन्वर्टिंग दॅट टॅलेंट इन टू रिझल्ट्स. सो प्रत्येक देशाने जर त्यांचं टॅलेंट कॅपिटलाइज केलं, त्याने एक्झाम्पल दिले केनियाचं. केनिया, वाय डज केनिया ॲज अ कंट्री हॅव मोस्ट विनिंग मॅरेथॉन रनर्स, लॉंग डिस्टन्स रनर्स? ऑलिम्पिकला बघा, सगळीकडे बघा जिथे केनियन्सच असतात मॅरेथॉन रनर्स, विनर्स. So the country has able to capitalize their talent. If you go to Kenya, you will see that 90% of the kids between 10 and 13, they are running 10 miles every day. So entire country is running, and that is how they are capitalizing it. Of course, India is capitalizing on their IT talent. Other countries would be capitalizing on their other talent. China is capitalizing on their manufacturing capability. So this capitalization, that means actualization of the potential of the country, it is applied to our businesses, our people also. So what are the constraints? Capitalization करायचं असेल तर constraints काय आहेत? ग्लॅडवेल असं म्हणतो की first constraint is poverty. He has observed that poor children do not perform well. Of course, there are exceptions. आपल्या TLCत पण असे exceptions आहेत की व्हेरी मॉडेस्ट बॅकग्राऊंडमधून ते सक्सेसफुल झालेत. बट जनरली 60 to 70% ऑफ द हाय परफॉर्मर्स कम फ्रॉम वेल टू डू फॅमिलीज. सो व्हॉट डज दॅट मीन की त्यांचं जे टॅलेंट आहे त्याला जे इकोसिस्टीम जी मिळायला पाहिजे ती मिळत नाही, आणि त्यामुळे ते टॅलेंट कॅप्चर होत नाही. सो द कॅपिटलायझेशन डज नॉट हॅपन. Now, how does this apply in our businesses? In our businesses, there can be a very good business model, but if there are poverty of funds, poverty of resources, poverty of skills, then that business will not grow. So, this poverty has to be addressed to increase the capitalization. And second is what he called as attitude. Attitude of the leader. What is that attitude by which he is conducting his business? ग्लॅडवेलचं एक उदाहरण छान आहे त्याच्यात की एशियन मुलं त्यांचं मॅथमॅटिक्स चांगलं असतं आणि अमेरिकन आणि युरोपियन मुलांचं मॅथमॅटिक्स तेवढं चांगलं नसतं. असं का? तर त्यांनी जेव्हा स्टडी केलं तर त्यांना लक्षात आलं की हुशारीत फारसा काही फरक नाही आहे, पण तरीसुद्धा हे असं फिनॉमिनन दिसतो. सो वेन डीपर स्टडी वॉज डन, दे रिअलाइज दॅट द एशियन किड्स, देअर अपब्रिंगिंग, देअर व्हॅल्यू सिस्टीम मेक्स देम वर्क हार्डर टू सॉल्व प्रॉब्लेम्स. whereas the Americans or the Europeans, त्यांचा विश्वास आहे की टॅलेंट असेल तर प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल, टॅलेंट नसेल तर नाही. सो ते 2 मिनटातच तो प्रॉब्लेम किंवा गणित सोडून देतात जर आलं नाही तर. सो दिस ॲटिट्यूड वेन यू सी इन बिझनेसेस, इफ द लीडर्स आर टेनेशियस, दे वर्क हार्ड, दे विल सक्सीड. हा जो एक फिनॉमिनन ॲटिट्यूडचा, तो जर आपण बघितला, फॉर एक्झाम्पल नोईंग बाय डुईंग, हा ॲटिट्यूड जर असेल देन यू विल सक्सीड. The third constraint which Gladwell says is stupidity. Stupidity in the sense that countries, they don't know how to capitalize things and they take wrong decisions, and as a result a lot of talent is lost. Same thing happens in our businesses. लिडर्सना माहिती असतं की हे केल्याने हे होणार आहे रिझल्ट, हे मी 5 years केल्याने मला असे रिझल्ट मिळणार आहेत, मी क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीम लावली तर माझी क्वालिटी सुधारणार आहे. पण जस्ट नोईंग दॅट अँड दे डोंट डू इट, दिस इज, आय वुड कॉल इट प्युअर स्टुपिडिटी. सो हाऊ इज TLC helping there, or how should TLC help in such situations to actualize the potential? It should, the seniors, the mentors, they should take this into cognizance that these 3 constraints of stupidity, attitude and resource constraint, हे आहेत का आपल्या लोकांमध्ये, आणि हे असतील तर how to help them remove these constraints so that they can actualize their potential. So the third source of meaning of life is the courage in the face of difficulty. See, life throws a lot of challenges at us and we respond to them as per our capacities. In fact, the corona shook the entire world. The corona shook the entire countries, businesses, corporations, employees, people in the companies and their brains and minds. So those who could respond differently to these challenges
have survived and will survive. We in TLC are also trying to do this. We're trying to think about how to capitalize this crisis, how to make the most of this crisis. The best way to do is to learn new things. But आता जे TLC आपण शिकतोय ते बिझनेस ॲज युजलसाठी ओके. आपण शिकतो लिडरशिप, आपण शिकतोय वर्ल्ड क्लास प्रॅक्टिसेस. सो दॅट इज ओके. दीज लर्निंग्स आर फाईन. But we need to go ahead and learn about super learnings. Super learnings are something like aha moments किंवा आपण युरेका होतो ना तसा. So those learnings are now important in this new normal. कारण इथे नॉर्मल लर्निंग्स आपल्याला उपयोगी पडणार नाही. ऑफकोर्स TLCमध्ये जे नवीन जॉईन होतात फाउंडेशन लेवलला त्यांना सगळेच सुपर लर्निंग असतात पहिल्या वर्षी. पण नंतर ते स्टँडर्ड लेवलला जातात, मग ती लर्निंग सुपर लर्निंग राहत नाही, मग नवीन सुपर लर्निंग देतात. HLमध्ये गेले की अजून सुपर लर्निंग देतात. So these super learnings, if we can capture a few of them and apply them to counter these difficulties of the situation right now, we'll be successful. We tried this. We did an experiment of TLC Direct. TLC Direct, we created a program by which we could think of how to diversify, how to reinvent our models, how to close down if required, how to fail fast, and then how to take over other companies which did well in this COVID area. So this is how you can you make use of super learnings. There are two dimensions to super learning. One is the speed at which you learn, the speed at which you fail. In fact, you learn when you fail fast, so you learn fast when you fail fast. The second is robustness or the quality of the super learning. Now, आपण नॉर्मली एक्सपिरियन्सेस पर इयर बघतो की किती वर्ष एक्सपिरियन्स झाला तुम्हाला, की तुमच्या कंपनीला किती वर्ष झाली. बट दिस एक्सपिरियन्स इज इरेलेवंट नाव बिकॉज द डे हॅज कम टुडे टू थिंक अबाउट एक्सपिरियन्सेस पर इयर. एका वर्षात आपण किती एक्सपिरियन्सेस घेतो, किती नवीन गोष्टी करू शकतो. सो एक्सपिरियन्सेस पर इयर कशा वाढणार. फॉर एक्झाम्पल आपण DSI करायचं TLCत म्हणतो आहे किंवा आपण आता ते प्रमोट करतो आहे डेली स्मॉल इम्प्रूव्हमेंट्स. नाव दिस इज एक्सपिरियन्सेस पर इयर, एक्सपिरियन्सेस पर डे, पर आवर. सो जेव्हा असे नंबर ऑफ एक्सपिरियन्सेस आपले वाढतील तेव्हा आपल्याला त्याच्यातनं काहीतरी नवीन न्यू नॉर्मलसाठी काउंटर करायला नवीन गोष्टी मिळतील. पण ह्याच्यातसुद्धा एक ग्लिच आहे की जेव्हा आपण पर्सनल एक्सपिरियन्स म्हणतो, बिझनेसचा पर्सनल एक्सपिरियन्स, तो एक एक्सपिरियन्स आपल्याला आला, आपण त्याच्यावरनं काहीतरी शिकलो, दॅट डज नॉट मीन दॅट बाकीच्यांना तोच एक्सपिरियन्स उपयोगी पडणार आहे किंवा ते जे काही सक्सेस किंवा फेलियर आहे ते त्यांना रेलेवंट आहे. सो व्हॉट इफ इन TLC वी gather all these experiences of everyone and then analyze them and compute them to create a theory. And that is what TLC has been doing, using a lot of theories which are actually congregation or aggregation of practical things. आपण नॉर्मली म्हणतो ना की काय प्रॅक्टिकल काहीतरी सांग ना, थिअरी काय सांगतोस. बट ॲक्च्युली थिअरी इज अ मास्टर प्रॅक्टिस. खूपशा प्रॅक्टिसेसना घेऊन त्याच्यातनं ही थिअरी फॉर्म झाली असते. थिअरी इज अ स्टेटमेंट ऑफ कॉझॅलिटी, म्हणजे कॉज अँड इफेक्ट, की असं झालं नाही असं. आणि आपण डे टू डे लाईफमध्ये हे वापरतच असतो कॉज अँड इफेक्टचं. आपण फक्त आपण जर सर्वायवल इन्स्टिंक्ट सोडला तर बाकी ठिकाणी आपण कॉज अँड इफेक्ट वापरतच असतो. नाव कॉन्शियसली आपण जर सुपर लर्निंगचे कॉज अँड इफेक्ट आणि थिअरीज वापरून जर बिझनेसकडे वेगळ्या दृष्टीने बघायला लागलो, देन मे बी वी विल बी कॅपिटलायझिंग ऑन दिस क्रायसिस. देर इज वन मोर थिंग विच हॅज हॅपन्ड बिकॉज ऑफ दिस न्यू नॉर्मल. सी, वेन वी स्टार्टेड बिझनेस, एव्हरी वन ऑफ अस हॅड सम आयडिया. And we owned that idea, and because we owned that idea, we put all our efforts in that idea to try to make it successful. We did not succeed, then we tweaked with it, and finally it worked. Now over a period what has happened, that idea is owning you now. See, now आता त्या आयडिया एवढी मोठी झाली आहे, त्याच्यात तुमचा बिझनेस एवढा अडकला आहे की आता न्यू नॉर्मलमध्ये ती आयडिया कदाचित तेवढी रेलेवंट राहत नाही आहे किंवा त्याला प्रॉब्लेम येतात. बट द आयडिया इज ओनिंग यू अँड यू आर नॉट एबल टू मूव्ह आउट ऑफ इट. सो the TLCians and the TLC seniors and the mentors have to take cognizance of this and try to help you, save you from yourself. Because you are stuck in that idea and now somebody needs to save you from yourself because you are invested emotionally, physically, everywhere in that idea. And how do you come out of that to face the new normal is the big challenge. हे TLCमध्ये पण रेलेवंट. TLC आपण we were comfortable with our sessions, brick and mortar sessions, and then picnics and sport activities and everything, and we were merrily doing that, and suddenly this thing came and then we got sort of frozen for some time, and then we said why not Zoom. And so we disowned the idea of this brick and mortar thing and went into the Zoom sessions. We successfully are doing Zoom sessions now, and now the time has come to do a successful big bash online
which is something which everyone has to learn, that the same thing happens in business. So now we are doing online Big Bash, online Bodh, online Bazaar, which is something which is facing the new normal. So chalo, let us enjoy this fantastic show of adapting to the new normal. Let us experience the greatness of TLCians and enjoy this online show. नमस्कार, गुड इव्हनिंग. काय मंडळी, कशा आहात? हसताय? ओ सॉरी, बिझनेस करताय ना? अहो केलाच पाहिजे आणि जोरात केला पाहिजे. बिग बॅश कोविड स्पेशल एडिशनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. हे अनपेक्षित कोविड आल्यामुळे ना परिस्थिती कशी सगळी बदलून गेली हो, पण बरंच काही शिकवून गेली. हरभरा आणि मूग डाळीतला फरक कळाला. पोळ्या फक्त गोलच असतात हा गैरसमज दूर झाला. 5S हे घरी पण लावावं लागतं हे पण कळालं हो. हां, बाकी एक आहे, इन्व्हेंटरी मॅनेजमेंटचं महत्त्व घरचा स्टॉक संपल्यावरच कळाला. एक लक्षात ठेवा फक्त, बायको का चिडली ह्याचा आरसे करायला जाऊ नका मात्र. आणि हो मंडळी, पोस्ट कोविडसुद्धा बरंच काही बदलणार आहे, ह्याची तयारी आपण केली पाहिजे बरं का. कारण नवऱ्यांना घरी काम करता येतं हे बायकांना कळलेलं आहे आणि बायका बिना शॉपिंगच्या पण राहू शकतात हे नवऱ्यांना कळलेलं आहे. बरं, घरात खूप वेळ असलं म्हणून कसतरी होतं, हे कारण आता एक्सपायर झालेले आहेत. आणि आपल्याला किंवा तुम्हाला अर्जंट काही नसतं हे शेजारच्यांनाही कळलेलं आहे. कोविडमुळे बरंच काही बदललं आहे, तसं बिग बॅशही बदललं आहे असं काही समजू नका बरं का. कारण ह्या बिग बॅशला मीही आहे, स्निग्धा आहेच आणि सम्याही आहे. आणि नेहमीप्रमाणे प्रोग्राम सुरू झाला आहे, पण स्निग्धा आता पार्किंगमध्ये जागा शोधतीये आणि सम्या ऑन द वेच आहे. आपण मात्र वेळ घालवायला नको, आपण वेळेवर सुरू करूया. तर मंडळी, सुरू करू ह्या वेळचा बिग बॅश म्हणजे व्हर्च्युअल बिग बॅश 2021. हे हाय संग्राम. हाय हाय हाय. मी शिरीष जोशी. हे थांब, ऑफकोर्स मी तुला ओळखतो. संग्राम, मला बोलू दे ना यार, मी पाठ केलेलं. बर बर ठीक आहे, बोल. मी शिरीष आणि हा माझा डुप्लिकेट संग्राम. हे काहीतरीच काय. बर ते ठीक आहे, ते जाऊ दे. तू इकडे कस काय आलास? दिनेश लाटकर मला स्वतः म्हणाले की माझी जागा फक्त तूच घेऊ शकतोस. दिनेश लाटकर? हे काहीतरीच. अरे तुला माहिती आहे का, केबीसी मध्ये बच्चन आणि TLC मध्ये लाटकर यांचं कम्पॅरिझन होऊ शकतं का? की आजकाल काय झालं माहितीये का, लाटकर बोध मध्ये बिझी आहेत. उगाच उहापुहा करू नकोस. ए नाही नाही नाही, मला पोहे नाही खायचे, मी वडापाव खाऊन आलोय. अरे पोहे कुठून आणलेस तू आता इथे? अरे मी पोहा म्हणलो. अरे बाप रे, तू काय दिनेश लाटकरांची जागा घेणार रे? अरे तुला वाटतं का माझ्यात आणि लाटकरांमध्ये साम्य आहे? बाप रे, कसं होणार या शोचं रे? नाही रे, ह्या पुण्याने ना मागच्या बिग बॅश मध्ये जो काय परफॉर्मन्स दिला होता ना, तो आज विसरलेत का रे TLCian? हो, मला तर तो चांगला आठवतो, पण बाकी TLCianला आठवतोय का? अरे 100% त्यांच्या डोक्यात असणार आहे तो. एक काम करू आपण आहे ना त्यांना मागच्या वर्षीच्या फ्लॅशबॅक मध्ये घेऊन जाऊया. हा, हे बाकी खरे. ए लाव रे ती झलक. मागच्या वर्षी लय झालाय, आता या वर्षीचा परफॉर्मन्स काय तू बघ. आता काय करणार तुम्ही आपण या वर्षी पुढे? त्याचा आपण विचार करायचा नाही, त्याचा विचार माऊलीला करू दे. आपण आता फक्त ऍक्ट करायचा. कोण कोण माऊली? कौन हो तुम? मुक्काम पुणे. नाव TLCian सुभेदार ज्ञानेश मोरे.
काय म्हणतोय? संग्राम, बिफोर स्टार्ट ऑफ प्रोग्राम मला काय वाटतं एखादा असं काय मराठी तडका बिडका होऊन जाऊ दे का रे? असं म्हणतोयस का? हा ठीक आहे, चल होऊन जाऊ दे. अच्छा, ए लाव रे तो व्हिडिओ. राज्याची तू गराणी ग आली ठुमकत नार लचकत आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरगराणी आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरगराणी कहत नार लचक लचक लचकत आली कहत नार लचकत मान मुरडत हिरगराणी हिच्या चालीत डौल कसा अंगी भन्नान वारा जसा जन्म गुलाबाची ही कळी चढतो पोरांच्या गुलाल गाली हे रूपाचं तुफान झालं या बेभान उडवीत दैनाची भाची ढोलाच्या तालात ठोका ही चुकवीत चालली नार ठसक्याची हिच्या नादान झालो बेभान जीव हैरान येड्यावानी आली ठुमकत नार लचकत आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरगराणी कहत नार लचकत मान मुरडत हिरगराणी एकदम कडक. मला आता ज्ञानेशचा आहे ना फोन आला होता. तो म्हणतोय लवकर चालू करा या वर्षीचा प्रोग्राम. काय काय नाव त्या कार्यक्रमाचं रे? दिल दोस्ती दुनियादारी. अरे मग TLC जॉईन झाल्यानंतर तर आपण दोस्त झालो. हा हे बाकी खरं बरं का? TLC मीन्स खरंच दिल दोस्ती दुनियादारी. हा चला चालू करा आता. दिल दोस्ती दुनियादारी. दुनिया ही रंगबिरंगी आपल्या वेड्या स्वप्नांची मैत्री तयार बंधन नाही ना त्याचे तरी बंध हे जन्मभराचे मैत्री तयार
चल बापू, हे दिनू चल बापू. इमली का बूटा, बेरी का पेड़, इमली खट्टी मीठे बेर. इमली का बूटा, बेरी का पेड़, इमली खट्टी मीठे बेर. इस जंगल में हम दो शेर, चल घर जल्दी हो गई देर, चल घर जल्दी हो गई देर. इमली का बूटा, बेरी का पेड़, इमली खट्टी मीठे बेर. इस जंगल में हम दो शेर, चल घर जल्दी हो गई देर, चल घर जल्दी हो गई देर. इमली का बूटा, बेरी का पेड़. जिंदगी 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 हाँ जिंदगी जिंदगी जिंदगी, दोस्तों की दुनियादारी में हंसी मेरी जिंदगी. ऐसा क्या हुआ रे, ऐसा क्यों हुआ रे, शॉटचा हा शॉट नको रे, थोडा कश मार रे, सावकाश मार रे, हलके हलके किक बसू दे, सारे गम छोड़ दे, कदम मोड़ ले, स्मोक में ही होप है प्यारे. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ा. जिंदगी 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 हाँ जिंदगी जिंदगी जिंदगी, दोस्तों की दुनियादारी में हंसी मेरी जिंदगी. एक घेऊया अख्खा टेक आत्ताचा कॅप्टन. सॉरी सॉरी म्हणत म्हणत या जगी हा आला रे, या जगी हा आला रे, बात में है कंफ्यूजन, गड़बड़ घोटाला रे, गड़बड़ घोटाला रे. 10 का 20 करने में शातिर ये साला रे, शातिर ये साला रे, झोल झोल करुणी तरी ठन गोपाला रे, ठन गोपाला. अरे यारी में सॉरी आए तो गलत है, पर अपने सॉरी की तो बात अलग है. ये झोलर कमीना सोचता कभी ना, यारी में ही झोल छुपा है. अरे असं नाही रे येड्या, झोल में ही यारी छुपी है. हाँ. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ा. जिंदगी हो जेव्हा पाहिलं हिला, ये दिल हिल्ला हिल्ला, सारा जिल्ला हिल्ला हुआ रे जलजला. हो जेव्हा पाहिलं हिला, ये दिल हिल्ला हिल्ला, सारा जिल्ला हिल्ला हुआ रे जलजला. घराच्या सामोरी नजरेची शाळा ही रोज रोज भरवायची हाय. लैला आणि मजनूची सॅडवाली लव्ह स्टोरी आपल्याला बदलायची हाय हाय हाय. ही सुरेखा आपल्याला पटलेली हाय, अरे खिडकी मधून कशी लाजून हसलेली हाय. अरे हसली हसली ती तर फुलटू फसलेली हाय, हसलेली हाय फसलेली हाय, तिघ्याला पटलेली हाय. DSI हे DSI रे आपल्याला पटलेलं हाय.
जिंदगी 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 दोस्तों की दुनियादारी में हंसी मेरी जिंदगी 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 TLC ही हा जिंदगी. काय शिरीष, आली का नाही मजा? आली रे, मज्जा आली. पण तू का थांबलास? अरे मित्रा, एक गौरव अवॉर्ड आहेत. ज्यांना वर्षभर चांगली कामगिरी केली त्याचे अवॉर्ड द्यायला लागेल की नाही रे? हे तर खरं आहे. ब्रेक तो बनता है यार. तर मग चला, एक ब्रेक के बाद मिलते हैं. बर, ब्रेकला जाण्याच्या आधी पुढच्या पार्टची थोडी झलक दाखव ना. असं म्हणतोस? थांब, मी क्लिप लावतो, पण एक कंडिशन आहे रे मित्रा. काय 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 कंडिशन आहे? जर तू परत इकडे येणार नशील तर मी तुला दाखवतो. हे भाऊ, हे घे ना, 2000 रुपयाची कोरी करकरीत नोट घे ना तू. पण ना, मला प्लीज तो पार दाखव. अरे मित्रा, पैशाने आनंद विकत घेता येत नाही. स्पेशल सेलिब्रिटीची क्लिप आहे ती. स्पेशल सेलिब्रिटी? कोण सेलिब्रिटी आहे पुढच्या भागामध्ये? सांगण्यात जी मजा नाही ना, ती प्रत्यक्षात पाहण्यात मजा असते रे. दोस्ता, तूच ओळख ते सेलिब्रिटी कोण आहेत ते. मुझे जो सही लगता है मैं करता हूं, वो चाहे भगवान के खिलाफ हो, समाज के खिलाफ हो, पुलिस, कानून या फिर पूरे सिस्टम के खिलाफ क्यों ना हो. हाय, हॅलो. आत्तापर्यंत जितू जे काही बोलला त्यातलं काहीही होतं. काही खोटं होतं, काही एकदम खोटं होतं, काही कायमस्वरूपी खरं होतं आणि काही खरं होतं. काय म्हणाला तो? मला पार्किंगला वेळ लागतो, हे काहीही होतं. लांब पार्किंग करून मला इकडे यायला वेळ लागेल आणि ऑन टाइमच्या नावाखाली तो एकटा सुरू करेल, हा त्याचा प्लॅन होता. आणि काय म्हणाला? त्याला हरभरा आणि मूगडाळीतला फरक कळतो, हे खोटं होतं. त्याच्या घरापर्यंत माझे कॉन्टॅक्ट्स आहेत, मी त्याच्या घरातच आहे. आणि काय, बायका शॉपिंग शिवाय राहायला शिकल्या हे प्रूफ झालं, हे अगदी खोटं होतं. भाग्यश्रीच्या क्रेडिट कार्डचे स्टेटमेंट्स बहुतेक त्याच्या हाती लागले नाहीये. समीर ऑन द वे आहे, हे कायमस्वरूपी खरं होतं, तो अजूनही ऑन द वेच आहे. आणि कोविडने आपल्याला खूप काही शिकवलं, हे मात्र खरं आहे. TLCने आपल्याला बऱ्यापैकी रिसेशन प्रूफ बनवलं. तोंड दाबून बुक्क्यांचा मार ऐकलं होतं, पण तोंड दाबून हात धुवून नमस्कार हे मात्र पहिल्यांदाच बघितलं. पहिल्या लॉकडाऊनमध्ये आयुष्यात पहिल्यांदा सुट्टी मिळाल्यावर आकाशात ढग आल्यावर मोराचा जसा पिसारा फुलतो ना, तसा सगळ्यांचा मनमोराचा पिसारा फुलला. पण जसजसे ढग दाट होत गेले त्या मोराचा बेडूक व्हायला लागला. पण ती पण एक फेजच होती. एकाने उडी मारून ढग बाजूला केला आणि सूर्यप्रकाश दाखवला, मग दुसऱ्याने ते केलं, मग तिसऱ्याने केलं. असं करत करत ढग आणि सूर्यप्रकाश एकत्र आले आणि मग इंद्रधनू दिसणारच. तसंच झालं तर मग TLCians रिसेशनसारखं कोविडवरही प्रेम करू लागले, त्यात संधी शोधू लागले. असं म्हणतात ना, आफत से प्यार करो तो उसे भी मोहब्बत हो ही जाती है. अशी अनेक प्रेम प्रकरणं TLCत सुरू झाली. आत्ताच तुम्ही दिल दोस्ती दुनियादारी बघितलात, हे खरं आहे.
TLCनीही आपल्यामध्ये एक महत्त्वाची व्हॅल्यू रुजवली आहे. कसं आहे, माणसांमध्ये मैत्री होणं सोपं असतं, पण बिझनेसमध्ये मैत्री होणं, खरी खुरी हेल्दी कॉम्पिटिशन होणं, एकमेकांचे पाय खेचण्यापेक्षा एकमेकांचे हात धरून सगळ्यांचीच प्रगती होणं हे आपल्याला TLCनी शिकवलं आहे. अशीच प्रगती करून 1 करोडचा टप्पा पार केलेल्या काही TLCiansना आपण अवॉर्ड देऊया. Micro members qualifying to FL. नासिक रीजन ऋषिकेश घाडगे, तेजश्री कुलकर्णी, राहुल सराफ and निधी जगताप. अहमदनगर रीजन रावसाहेब करोळे, प्रवीण कपाटे, जितेंद्र भलगट. कोल्हापूर रीजन प्रवीण पाडळे and महेश वाणी. कॉंग्रॅच्युलेशन्स मायक्रो अवॉर्ड विनर्स. कीप अप द गुड वर्क. आता मगाशीच आपण पुण्याचा परफॉर्मन्स बघितला आणि त्याचा शेवट टू बी कंटिन्यूड होता, पण तो पुढच्या बिग बॅशला नव्हे, आत्ताच. बघूया तर मग. तर मित्रांनो, जी काय तुम्ही पहिल्या भागामध्ये दिल दोस्ती दुनियादारीची धमाल मस्ती एन्जॉय केली, तीच दिल दोस्ती दुनियादारीची धमाल मस्ती आणि मजा तुम्ही या दुसऱ्या भागामध्ये त्या स्पिरिटने एन्जॉय करणार याची मला खात्री आहे. दिल दोस्ती दुनियादारीची ही धमाल मजा हे दुसऱ्या पर्वामध्ये. मिलके बिताएंगे, हाले दिल गा के सुनाएंगे. हम तो सात रंग हैं, ये जहां रंगी बनाएंगे. जिंदगी मिलके बिताएंगे, हाले दिल गा के सुनाएंगे. हम तो सात रंग हैं. सरगम हमसे बने, नगमे हमसे जवां, झूमे आसमां. हम ही तो दुनिया के साथ अजूबे हैं, हमसे है जहां. सरगम हमसे बने, नगमे हमसे जवां, झूमे अरे हम ही तो दुनिया के साथ अजूबे हैं, हमसे है जहां. दुआ 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 दुआ. जिंदगी मिलके बिताएंगे, हाले दिल गा के सुनाएंगे. हम तो सात रंग हैं, ये जहां रंगी बनाएंगे.
खुशियाँ बांटेंगे हम, हर गम मिल के सहे, फिर क्यों आंसू बहे। और पल के सहारा एक दूजे का यूं ही चलते रहे, खुशियाँ बांटेंगे हम, हर गम मिल के सहे, फिर क्यों आंसू बहे। पल के सहारा एक दूजे का यूं ही चलते रहे, जुआ 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 जुआ। जिंदगी मिलके बिताएंगे, हाले दिल गा के सुनाएंगे, हम तो सात रंग हैं, ये जहां रंगी बनाएंगे। चप्पा चप्पा चरखा चले, चप्पा चप्पा चरखा चले, हे चप्पा चप्पा चरखा चले, चप्पा चप्पा चरखा चले। आनी पौनी यारिया तेरी, बोनी बोनी बेरियो तले, चप्पा चप्पा चरखा चले, चप्पा चप्पा चरखा चले, हे आनी बोनी यारिया तेरी, बोनी बोनी बेरियों तले। यारा वे यारा वे यारा वे, आनिया परदेसिया। चप्पा चप्पा चरखा चले, चप्पा चप्पा चरखा चले, चप्पा चप्पा चरखा चले, गोरियों के पैरों तले पीली पीली मेहंदी जले। चप्पा चप्पा चरखा चले, चप्पा चप्पा चरखा चले, आनी बोनी यारियां तेरी, बोनी बोनी बेरियों तले। चप्पा चप्पा चरखा चले, 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 चप्पा चप्पा चरखा चले। ऐ यार सुन यारी तेरी मुझे जिंदगी से भी प्यारी है। ऐ यार सुन यारी तेरी मुझे जिंदगी से भी प्यारी है। जवाब बिच नहीं हमारा कहीं बड़ी खूब जोड़ी हमारी है। ऐ यार सुन यारी तेरी मुझे जिंदगी से भी प्यारी है।
क्या देखता हूँ मैं, कब देखता हूँ, क्या देखता हूँ मैं, कब देखता हूँ, तेरी नजर से मैं सब देखता हूँ। तेरी कसम ये हाथ है मेरे, मगर इन हाथों में ताकत तुम्हारी है यार सुन यारी तेरी मुझे जिंदगी से भी प्यारी है। प्यार हुआ, इकरार हुआ, जीना यहाँ मरना यहाँ, इन बाहों को इन राहों को छोड़ ये छलिया जाए कहाँ। माना दिल तो है अनाड़ी ये आवारा ही सही, अरे बोल राधा बोल संगम होगा के नहीं। हर जन्म में रंग बदल के ख्वाबों के पर्दों पे हम खिलते, हम है राही प्यार के, फिर मिलेंगे चलते चलते। हम है राही प्यार के, फिर मिलेंगे चलते चलते। दिल का भंवर करे करे पुकार जब प्यार किसी से होता है। जिया ओ जिया कुछ बोल दो अब दर्द सा दिल में होता है। ओ तेरे घर के सामने घर बनाऊंगा टूटा ही सही, पल भर के लिए कोई हमें प्यार कर ले, झूठा ही सही झूठा ही सही हाय झूठा ही सही। हर जन्म में रंग बदल के ख्वाबों के पर्दों पे हम खिलते, हम है राही प्यार के, फिर मिलेंगे चलते चलते। हम है राही प्यार के, फिर मिलेंगे चलते चलते। हसीना जुल्फों वाली जा रे जहां, चाहे मुझको जंगली कह दे सारा जहां। हो महफिल तू फिरे याहू दिल करे, महफिल तू फिरे याहू दिल करे। बदन पे सितारे लपेटे हुए हर जन्म में रंग बदल के ख्वाबों के पर्दों पे हम खिलते, हम है राही प्यार के, फिर मिलेंगे चलते चलते। हम है राही प्यार के, फिर मिलेंगे चलते चलते। जय जय शिव शंकर काटा लगे न कंकर, चाहे कुछ कर ले जमाना। मेरे जीवन साथी मेरे सपनों की रानी, जिंदगी सफर है सुहाना।
कुछ तो लोग कहेंगे, ना सुना कीजिए। चैनाए मेरे दिल को दुआ कीजिए। हर जन्म में रंग बदल के ख्वाबों के पर्दों पे हम खिलते, हम है राही प्यार के, फिर मिलेंगे चलते चलते। हम है राही प्यार के, फिर मिलेंगे चलते चलते। दर्दे दिल दर्दे जिगर जमाने को दिखाना है। दर्दे दिल दर्दे जिगर जमाने को दिखाना है। हम किसी से कम नहीं है, तुझको ये बताना है। ये वादा रहा ओ मेरी चांदनी, हर जन्म में रंग बदल के ख्वाबों के पर्दों पे हम खिलते, हम है राही प्यार के, फिर मिलेंगे चलते चलते। हम है राही प्यार के, चलते चलते। चलते चलते हम है राही प्यार के, फिर मिलेंगे चलते चलते। ये तपी है, ये जगी है, सोना बन के ये मिली, गलियों से गुजरी है, बरसों सवरी है। यारो दोस्ती बड़ी ही हसीन है, ये ना हो तो क्या फिर बोलो ये जिंदगी है। हो बिना यार मेरा जीना है बेकार, मेरा यार मोड़ दो। वा पुणेकर वा, झकास. TLCचं पाणी वेगळं असतं, तसं हे TLCचं पुणेही वेगळंच. कारण पुणेकर एकदा या घरी म्हणतो, पण त्याचा अर्थ एकदाच घरी या असा असतो. अहो, मी एका हॉटेलमध्ये पाटी पाहिली की जर सिगरेट बशीत विझवत असाल तर चहा ॲस्ट्यानी प्यावा लागेल. हे असं पुणं. अशा पुण्यातल्या TLCमध्ये मात्र खुल्या दिलाने केलेली दोस्ती म्हणजेच दुनियादारी हो. चला मग मंडळी, आपण मोस्ट प्रॉमिसिंग FL अवॉर्ड्सकडे जाऊया. Most promising FL members. Most promising FL members, and the award goes to, in Nasik region, we have Brijesh Shah and Dipali Shah of D-Source Training and Placement Services, and Jitendra Sonone of Acme Packaging. In Aurangabad region, we have Manoj Shah of Newtech Electricals and Sachin Yevlekar of Skytech Engineers. In Sangli region, we have Bhushan Patil, Darshan Patil and Rahul Naik of Twilight Industries and Vidyadhar Shendge of Aquarels Watertech. In Kolhapur region, Rahul Rathod of ACR Industries and Mandar Kulkarni of Ideal Gas Springs.
गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मित्रांनो, आपला पहिला गुरु आपली माय म्हणजेच माय माऊली असते. ती आपल्याला चालायला शिकवते. आपली पावलं अडखळली तर ती आपल्याला सावरते. अगदी तसंच जेव्हा आपण आपली उद्योगातली वाटचाल करत असतो ना, तेव्हा आपली पावलं जर अडखळली तर ती सावरायला, आपल्याला मार्गदर्शन करायला आपल्याला एका गुरुमाऊलीची आवश्यकता असते. आणि ती गुरुमाऊली म्हणजेच आपल्या सगळ्यांचे लाडके श्री राजेंद्र बागवे सर. त्यांनी आपल्याला नुसतं यशस्वी उद्योजकच बनवलं नाही, तर आनंदाने जगायचं कसं हे देखील शिकवलं. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची झाली तर शब्द देखील अपुरे पडतात. पण आमच्या त्यांच्या प्रती असलेल्या या भावना अतिशय सुंदर शब्दात गुंफण्याचा प्रयत्न केला आहे आमचेच TLCN श्री धनंजय दीक्षित सर यांनी. आणि त्या आपल्यापर्यंत अतिशय सुरेल आवाजात पोचवण्याचं काम करणार आहेत श्री विजय भगत सर. ऐकूया तर मग, गुरु माऊली तू स्फूर्ती उद्योगाची, गुरु माऊली तू स्फूर्ती उद्योजकाची. गुरु माऊली तू स्फूर्ती उद्योगांची, गुरु माऊली तू स्फूर्ती उद्योगांची, चेतनाच तू कर्तृत्वाची. राजेंद्रा गुरुनाथा, गुरु माऊली तू स्फूर्ती उद्योगांची, माऊली तू स्फूर्ती उद्योगांची, चेतनाच तू कर्तृत्वाची. काय तुझी लीडरशिप वर्णावी सांगा, काय तुझी लीडरशिप वर्णावी सांगा. व्यापाराची अमृतधारा दावितो सुसंगा, प्रगतीतून दिसते सुधाराची गंगा, प्रगतीतून दिसते सुधाराची गंगा. गोडी आम्ही चाखली श्रीरंगा. राजेंद्रा गुरुनाथा, व्यापाराला जोड HRWCPची, व्यापाराला जोड HRWCPची, चेतनाच तू कर्तृत्वाची. राजेंद्रा गुरु माऊली तू स्फूर्ती उद्योगांची, चेतनाच तू कर्तृत्वाची. ABP स्टेप दावियली सारी, ABP स्टेप दावियली सारी. काय जण DSI करीवली न्यारी, तुझ्या या कार्याला जगी तोड नाही, तुझ्या या कार्याला जगी तोड नाही. उगाळून सारे टूल
याच अनुभवांची, व्यवसायात पूजा याच अनुभवांची, चेतनाच तू कर्तृत्वाची. राजेंद्रा गुरुनाथा गुरुमाऊली तू स्फूर्ती उद्योगांची, गुरुमाऊली तू स्फूर्ती उद्योगांची, चेतनाच तू कर्तृत्वाची. पांडुरंग पांडुरंग गुरुमाऊली तू, पांडुरंग पांडुरंग गुरुमाऊली तू, पांडुरंग पांडुरंग राजेंद्र देवा तू, पांडुरंग पांडुरंग गुरुमाऊली तू, गुरुमाऊली तू स्फूर्ती उद्योगांची, चेतनाच तू कर्तृत्वाची, चेतनाच तू कर्तृत्वाची, चेतनाच तू कर्तृत्वाची. सॉरी जरा उशीर झाला मला. यात माझी काही चूक नाही आहे. काल सेकंड लेवल टीमचं ट्रेनिंग घेत होतो. TLC मधल्या कोर व्हॅल्यू शिकवत होतो त्यांना. म्हणजे लर्निंग टीचिंग परत लर्निंग टीचिंग असं केलं की पक्कं होतं. आज जरा सकाळी उशिरा जाग आली. ठरवलं उशिरा उठायची सवय चांगली नाही आहे, ह्याला पक्कं करावं लागेल. म्हणून म्हटलं TLC मेथडनेच पक्कं करावं. म्हणजे झोपणं उठणं परत झोपणं उठणं आणि झोपून गेलो. म्हणून उशीर झाला. बरं ते जाऊ द्या. मी यायच्या आधी हे दोघं काय बोलले असतील हे मला माहीत नाही, पण काय बोलले असतील याचा अंदाज आहे मला. हे घेऊन आलो तर बघून हसत होती माझ्याकडे. पण यांनीच कळलं होतं मला की हे कोविड स्पेशल बिग बॅश आहे म्हणून. हा वायडर ब्रँड हँड सॅनिटायझर मॅन्युफॅक्चरिंग करतो आम्ही याचं. आणि सॅनिटायझर फूड स्टँडही बनवतो आम्ही. वायडर ब्रँड म्हणजे सॅनिटायझर मधला स्पायडरमॅन. कोविड बद्दल बोल. तुझी जाहिरात करू नकोस. अरे बोलतो ना. तर मित्रांनो, कोविडने आपल्या सगळ्यांना चांगलीच मस्कटात दिली आहे. कुठल्याही गोष्टीपासून सुटका हवी असेल तर हात झटकून टाकणं कसं चांगलं आहे हे शिकवलंय. आणि तुम्ही लहान राहिलात तर तुम्हाला कोविड होत नाही हे पण शिकवलंय. काही काय स्टेज दिले तर काहीही बडबडतो का? का खरं आहे ना. मुंगी अँट ह्या आजारी का पडत नाही? बिकॉज दे हॅव अँटीबॉडीज. पण तुमचं तसं नाही ना. तुम्हाला मोठं व्हायचं आहे तर तुम्ही आजारी पडलात तर वापरा वायडर हँड सॅनिटायझर. वायडर ब्रँड म्हणजे हँड सॅनिटायझर मधला स्पायडरमॅन. हे लाईट कोणी बंद केला? मग काय तुझा टेप बंद होतोय का? वायडर ब्रँड म्हणजे सॅनिटायझर मधला स्पायडरमॅन. अहो लाईट बंद केलाय ना, तसा व्हिडिओ पण बंद करा प्लीज. वायडर ब्रँड. बस झालं. आता अहमदनगरचा परफॉर्मन्स बघायचा आहे. यत्र योगेश्वरा कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयोर्भूती ध्रुवा नीती मती नमः. भगवंता, आतापर्यंत प्रत्येक समस्येला उत्तर तूच मिळवून दिलीस. असाच माझ्या जीवनाला तू शेवटपर्यंत सपोर्ट देशील अशीच अपेक्षा. सर गुड मॉर्निंग. नमस्कार, नाशिकवरून बोलतोय मी. हा बोला सर बोला. यावेळेस बिग बॅश अहमदनगरला ठेवूयात. बिग बॅश आमच्याकडे? अरे सुवर्ण संधी सर आमच्याकडे. तर येस, आम्ही आत्तापासूनच तयारीला लागतो. ओके बाय. थँक्यू सर. हॅव अ नाईस डे. थँक्यू. बिग बॅश करायचं म्हणजे किती तयारी करायला लागेल, काय काय टीम कुठे बघायला लागेल, काय चाललंय. हा
सुहास, अरे काय म्हणते रिपोल बाबा, तुझे मेंबर सगळे काम करतायत का? अरे असं नका म्हणू रे दादांनो. अरे सरांची आपल्याकडनं फार मोठी अपेक्षा आहे. पुढच्या वेळेस TLCचं बॉय आपल्याकडे हे देत आहेत, ते बिग बॅच देत आहेत. समजून घ्या बाबांनो. हे आहेत अहमदनगरचे सिटी हेड. TLCच्या मेन हेडने बिग बॅशची जिम्मेदारी यावेळेस यांना देण्याचं आश्वासन दिलंय. त्यासाठी हे नगरच्या प्रत्येक TLC मेंबरला त्यांच्या कामाची चौकशी करण्यासाठी फोन करतायत. पण त्यांना हवा तसा इम्प्लिमेंटेशनचा रिप्लाय या मेंबर्सकडून मिळत नाहीये. त्यासाठी हे चिंतित झालेत बरं का. त्यांच्या डोक्यात हीच गणगण चालू असेल की आता मेंबर्सला इम्प्लिमेंटेशनला प्रॉब्लेम काय येतोय आणि यांचे प्रॉब्लेम सोडवायचे कसे. तर बघूया नेमकं आता हे काय करतायत आणि कोणाचा धावा करतायत. एकूणच हे सगळे पाट्या टाकतायत. यांचं नेमकं काय चाललंय लक्षात येत नाही. खरं तर मी ॲक्च्युअल जाऊन पाहायला पाहिजे, पण मी गेलो तर हे सगळं चांगलंच दृश्य दाखवतील. अन्यथा फॅक्ट्स कळणार नाही. आपले वासुदेवा, तुझी गरज आहे रे बाबा. कोण आपण? मी कोण? अरे तूच तर आत्ता मला हाक दिलीस. मी कशाला तुम्हाला हाक मारेन? अरे तूच तर म्हणालास वासुदेवा वासुदेवा. कलियुग हे, असं कोणी येत नसतं. अरे मीच तो वासुदेव. ओ मीच तू. अरे नारायणा, एक सेल्फी, फक्त एक सेल्फी. खांद्यावर टाकू ना. मला वाटलं आशीर्वाद घेशील. आशीर्वाद तर रोजच घेतो. चला, बायकोला दाखवायला एक नवीन गोष्ट झाली. आता सांग, का आठवण काढलीस माझी? माझी TLCची टीम, खरं तर मी त्यांच्यावरती खूप काम करतोय, मनापासून काम करतो, पण मला अपेक्षित रिस्पॉन्स मिळत नाही. नेमका त्यांच्या समस्या काय आहेत त्याच समजत नाही. मला सर्व ठाऊक आहे. मग मला काय विचारलंस की तूही चेष्टा करू लागलास? पालका, तुला तिथे जागेवर जाऊन त्यांच्या समस्या बघितल्या पाहिजेत. तुम्ही काय ते म्हणता ना, गेम बाकी काय. अरे हो, पण जाणार कसं? मी प्रत्यक्षात आलो ते सगळं छान छानच दाखवतील. अरे तुला माझ्या लीला ठाऊक नाहीत का? चला दाखवा तुमची एक एक लीला आम्हाला. चला तर मग आपण अदृश्य रूपात प्रत्येकाच्या ठिकाणी जाऊया, म्हणजे त्यांच्या नक्की समस्या काय ते तरी कळेल. आता काय झालं? तुझ्या कलयुगातल्या या वेशभूषेचं मला नेहमीच आकर्षण राहिलं आहे. मी पण जरा तुझ्यासारखी वेशभूषा करतो की. जशी तुमची इच्छा. वेलकम. चल आता सगळ्यांच्या समस्या जाणून घेऊया. चला. भगवंता, अरे तो अदृश्य झालोय म्हणतोय, पण आपण खरंच अदृश्य झालोय का? तुला विश्वास नाहीये माझ्या? अरे विश्वास तर जन्मापासून आहे. मजा बघायची आहे एक छोटीशी.
पटला का विश्वास? चला आता चला. राहुल, हॅलो. हा अरे बोल, काय म्हणतोस? अरे आज बराच लोड यार कामाचा. काय सांगतो? आज सेशन आहे किती वाजता? अरे यार मी विसरलो होतो यार. बरं मी करतो आता अटेंड. ओके. हा सेशन सुद्धा विसरला. थांबा, पुढची मजा बघा. बघा, किती शांत चित्ताने सेशन अटेंड करतोय. सर वाचू का? काय रे बाबा? चेकवर सही होती सर. अरे नंतर नाही जाणार का? नाही, सगळं बाहेर थांबलं. सर बोल ना, काय आहे? ते कस्टमरचा फोन. अरे तू हँडल कर ना या कस्टमरचे फोन. त्यांनी सेशन मध्ये ते मी फोन उचलत नाही म्हणून ते त्यांनी सांगितलं तुमच्याशी बोलायचं. सर सर अजून 4 लोक थांबलेले आहेत. पाठवून द्या ना. अरे यार, बरं एक काम कर, पाठव सगळ्यांना. बरं एक काम कर, मी चाललो. बरं. त्याला करायचंय काय आणि करतोय काय? सेशन चालू ठेवून गेलाय पाठव. नॉट टू डू लिस्ट वरती कामच नाही केलं. बाकी काहीच नाही. चला पुढच्या फॅक्टरीची गंमत दाखवतो तुम्हाला आता. आज पाहावंच लागेल. आज ब्रह्मदर्शन होणार. चला. मी ना TLCचं सेशन अटेंड केलं. आम्हाला त्याच्यात एकदम छान कन्सेप्ट शिकवलं. डॅशबोर्ड्सबद्दलचा जो कन्सेप्ट आहे आपला तो शिकवला गेलेला आहे. मला असं वाटतं आपण आपल्या इथे इम्प्लिमेंट केलं पाहिजे. हुशार आहे. डॅशबोर्डबद्दलची जेवढी पण माहिती होती सगळी कळाली. अच्छा, पण हे जर आपण सगळे डॅशबोर्डवर डिस्प्ले केले, आपले जे ग्राफ्स डिस्प्ले केले किंवा आपले सेव्हिंग डिस्प्ले केले, त्याच्यात तुला माहिती घ्यायची म्हणून आपण किती मोठ्या प्रॉब्लेममध्ये येऊ शकतो. नाही. नंबर 1, आपले कस्टमर जे आपल्याकडे व्हिजिट करतात त्यांनी जर डॅशबोर्ड पाहिला, आपली प्रोडक्टिव्हिटी वाढलेली आहे, कॉस्ट रिडक्शन झालेलं आहे, तर ते आपल्याला कॉस्ट रिडक्शन मागू शकतात. आपल्या प्रोडक्टची कॉस्ट ते कमी करून घेऊ शकतात. हे झालं नंबर 1. नंबर 2, आपले कामगार जे आहेत ते आपल्या डोक्यावर बसतील, ते आपल्याला पगार वाढून वाढतील, कारण आपली प्रॉफिटेबिलिटी वाढलेली आहे. जिथे आपले 10% होते आता 20% केली. प्रॉफिटेबल वाढल्यामुळे आता लोक आपल्याला जास्त बोनस मागतील, पगार वाढून मागतील आणि तिथे आपण प्रॉब्लेममध्ये येऊ. म्हणजे बिलकुल शक्य नाही का? हां, माझ्या मताने हे काही शक्य वाटत नाही, कारण हे सगळे कन्सेप्ट सगळे थेरॉटिकल असतात. प्रॅक्टिकलमध्ये आपण जे उतरवले तर ते आपल्याला खूप अवघड जातात, त्रासदायक ठरतात. त्यामुळे सध्या आपण हा कन्सेप्ट असाच ठेवू, नंतर आपण विचार करू याच्यावर. पाय का ते शक्य नाही. तो माणूस आहे ना, तो जरा जास्तच हुशार आहे. हुशार मोराचा हुशार बाब आहे. बाकी काहीच नाही. आहे ना मी. चला पुढे. गोविंद गोविंद. चला.
महापुरा देवा रे देवा, ट्रिपल एटचा फोन. माझं ते एकही काम घरचं झालं नाही, काय उत्तर देऊ त्यांना? हॅलो, वेलकम ऑल ऑफ यू. आपण 4 महिन्यानंतर भेटतोय आता, कारण आपले झूमवरती सगळे सेशन्स झाले. आता आपण आतापर्यंत HR आणि बिझनेस टूल्स या गोष्टी शिकलेलो आहोत. तर HR आणि बिझनेस टूल्समध्ये कुठले होमवर्क्स जे आपल्याला दिलेले होते ते कुठले केलेले असतील? तू सांगू शकतोस का काय केलेलेस तू? सर, आमच्या इथं आम्ही स्टार्ट स्टॉप कंटिन्यू ॲक्टिव्हिटी इनिशिएट. सुमित, तुझ्याकडे काय रे? सर, माझा अजून काय काम झालेलं नाही आहे, पण मी पुढच्या आठवड्याला नक्की करेल सर. निश्चित करणार ना तू? हो सर, डेफिनेटली. मी तुला फोन करून विचारेन ना. हो आणि सर. तू मेल कर तुझं होमवर्क मला. हो सर, डेफिनेटली. सर, मी गाडी चालवतोय सर, गाडी. हा, मी नक्की फोन करतो सर परत तुम्हाला. हो. अरे खोटं बोलतोय, कसा विश्वास ठेवायचा यांच्यावर? अरे तुम्ही FL ला असताना असंच काय करत होते? सब्र का फल मीठा होता है. बघा पुढची माझ्या बघा आता. बोल बाई. काय गोष्टी तेच प्रश्न सारखं का त्रास देते बाई तुम्हाला? काय तुला करायचं ते कर, काय देशील ते खायचं. ऐक ना, काल जो मी TLCचं सेशन अटेंड केलं ना, त्याच्यामध्ये मला जे काही ABP शिकवलेलं आहे त्याच्यावरती मी आज काम करणार. चल, ठेवतो आता मला बिलकुल त्रास देऊ नकोस. सर, आत येऊ का? सर, ते GSTचा थोडासा प्रॉब्लेम झाला होता, तुम्ही 2 मिनिटं पाहता का? तू बघून घे ना ते. काय अडचण नाही, बघून घे. येतो मी येतो. जा. बरं, ठीक आहे सर. याच्याने काय होणार नाही सॉल्व, मला जाऊन पाहावं लागेल तिथे. हॅलो, हा बोल ना. काय? हो, नाही, तू काही करू नको, मलाच बघावं लागेल त्या मशीनचं काय ते. तुला नाही जमणार, तुझ्या शेण नाही होणार नाही. थांब, आलोच मी तिथंच. थांब, तू काहीच हात लावू नको त्याला. थांब जरा, आलो मी. काय वैताग घ्या, काय माहिती. ABPला बसलो आणि सारखे त्रास. काय होणार दिसत नाही आपल्याचे. कसं व्हायचं ते ABP काय माहिती. किती काम राहिलेले होणार नाही आपल्याचे. चल, वेळ गेला नाही, तुम्ही वाया घातला. नाही तर काय. चला पुढे जाऊया. अरे भाऊ, तुला आज तरी वेळ आहे का आम्हाला द्यायला? नाही, वेळच नाही. सध्या वेळ पुरतच नाही आहे. काय होतं आहे की सकाळच्या TLC जॉईन झाल्यापासून संध्याकाळच्या वेळेला काय होतं आहे, एक तर रिपलची मीटिंग येते, नाही तर मेन मीटिंग येते. त्यानंतर ते बोध, समन्वय, ट्रेकिंगला जा, झाडे लावायला जा. इतका वैतागून गेलो की काही वेळच काढता येत नाही कुठल्या. अरे यार, तुला त्या सेशनचा काय फायदा होतो का नुसता पळापळ करतोय? काय फायदा तर होणारच आहे 100%, पण सध्या मी जाम वैतागलो त्या गोष्टीला. क्या यार, तो TLC का सेशन ही करना, फिर हमसे बात ही मत कर, हमसे मिलते मत जा. अरे नहीं यार, ऐसी कोई बात नहीं है.
चल जाऊ दे, तुमच्यासाठी आहे ना आजचे दिवस मी दांडी मारतो TLC ला. एक 4-5 चहा सांगा रे. येणी तर चक्क दांडीच मारली. बरं, फक्त समस्याच आहेत का सगळ्यांना की TLCच्या इम्प्लिमेंटेशनची चांगली बाजू आहे? तर नक्कीच आहे. चला तर मग चांगली बाजू देखील एकदा पाहूया. मी ॲक्च्युली काय म्हणत होतो माहिती आहे, आपल्याला जी इनइंगचं शिफ्टिंग करायचं आहे ना आता, तर त्याला आपण बेसिकली सिक्वेन्स करून घेऊ. तर आत्ता आपण बेसिकली सुरुवात करायची आहे तर डिफ्लेक्शनचं शिफ्टिंग करायची आहे आणि त्याच्याबरोबर कुठल्या असेंब्लीज काही टाकता येतात त्या बघूया. तर आता जी जागा अवेलेबल आहे तर ती तेवढ्यावरतीच हां बरोबर आहे. तर नंतरचे जे एक्सपान्शन ते सगळे आपल्याला शेड्स बांधायला लागणार. भगवंता तुझी कृपा या मेंबरवरती जास्त दिसतीये. फार सुंदर काम चाललंय, मनासारखं समाधान वाटत. भगवंता आज फार दमलो. काय करावं, लोक काम करत नाहीत, त्यांना समजतंय की नाही काही समजत नाही. वासुदेवा, आपण हे आमचे मेंबर्स तर पाहिले, त्यांचे प्रश्नही समजले. कोणाला कुठे किती वेळ द्यावा ते समजत नाहीये. कुणी स्वतःच्याच कामाच्या गारड्यात गुरफटला गेलेला आहे. कुणाला कुठल्या वेळेला कुठलं काम करायचं हेही समजत नाहीये. इवन डेलिगेशनचाही विषय आहे. एकूणच प्रश्नांची सरबत्ती आहे. आणि असा प्रश्न उभा राहतो की मी काय केलं मग वर्षभरात, हाही प्रश्न मलाच विचारतोय मी आता. त्याचं सोल्युशन कसं मिळणार? या प्रश्नांची उत्तरही तुझ्याकडेच आहेत. माझ्याकडे? अरे TLC मधूनच. गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग. काय चाललंय सगळं व्यवस्थित? काही प्रॉब्लेम नाही? ओके. आज माझं 4 वाजता TL सेशन आहे. तर मी 3 ते 4 हा वेळ काही पेंडिंग कामं असतील तर त्यासाठी ठेवला आहे. तुम्ही त्यावेळेस या. 4 नंतर मला कुठले डिस्टर्बन्स नको. बाय. भगवंता, एकेकाला मार्ग सुचू लागलाय. मला वाटतं आपण असे सगळ्यांना मार्ग तुझ्या कृपेने दाखवून आणि याच्यातही मार्गस्थ होऊया. चला दुसऱ्या कंपनीत जाऊया. माझ्याकडे आयडिया आहे. आपण आहे ना डॅशबोर्ड फक्त आपल्याच लोकांसाठी लावले तर, म्हणजे कसं आपण डॅशबोर्ड अशा ठिकाणी ठेवू जिथं फक्त आपलेच लोक राहतात. जसं की मॉर्निंग मीटिंग आपण फक्त जिथे आपले टीमच असतील तिथे. पण परत ती समज राहते, आपलं प्रॉफिटेबिलिटी आणि रेट लिस्ट हे जर आपण डिस्प्ले केलं तर आपण परत प्रॉब्लेममध्ये येऊ. आपण पहिले 2-3च डॅशबोर्ड लावू, तेव्हा नंतर आपल्याला जसं इफेक्ट दिसायला लागेल आपण स्लोली एक वाढवू. पप्पा आपण आपली ट्रान्सपरन्सी वाढेल पाहिजे, जेणेकरून आपले लोक कस्टमरचा आपल्यावर विश्वास वाढेल आणि इंडायरेक्टली आपली कंपनी पण ग्रो करेल. हां, ही कल्पना चांगली आहे, आपण नक्कीच करूया. शाबास. दोन्ही पिढ्यांनी एकमेकांची बाजू समजून घेतली ना तर प्रगती नक्की आहे. वासुदेवा चला. आता आपली दुसरी रिपल मीटिंग चालू होती आणि आता दुसऱ्या रिपल मीटिंग मध्ये असा विचार केलेला आहे की आपण जे पहिल्या रिपल मीटिंग मध्ये सगळ्या गोष्टी करायला सांगितल्या त्याच्याऐवजी एक गोष्ट एक वेळेसच कम्प्लीट करायची. आणि तू काय करणार आहे? सर क्यूट्युअल करशील? हो सर. फक्त क्यूट्युअलच कर आणि परफेक्ट कर व्यवस्थित, त्याचे सगळे रिझल्ट मिळव आणि मग आपण पुढच्या आठवड्यात रिपल मीटिंग मध्ये त्याचं डिस्कस करू. येस सर, डेफिनेटली. आणि मला तू मेल करायचा ना रिझल्ट. येस सर. पाहिलं, एका वेळी एकच जबाबदारी आणि तीही पूर्ण होऊ शकणार नाही. ठीक आहे, तू आता CA ला कॉन्टॅक्ट कर, तर तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतील. काही टेन्शन घेऊ नकोस, होऊन जाईल प्रॉब्लेम सॉल्व्ह तुझा. आणि मला डिस्टर्ब करू नको. मी ABB बनवतोय आता, ABB वरती काम करतोय, मला डिस्टर्बन्स नको आहे प्लीज. केला का नाही प्रॉब्लेम सॉल्व्ह? गोविंद गोविंद.
येस चला. भगवंता सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, तर ह्या प्रॉब्लेमचं काय करशील? हा कसा सॉल्व्ह करणार? हा मग याचं पण सोल्युशन आहे. अरे पण कसं? चल. आता कुठे नेतोस? अरे चल रे. ॲक्च्युली हे जे टूल आहे ना, हे सिंगल कॅव्हिटी टूल आहे. आपल्याला हे डबल कॅव्हिटी टूल केलं तरच ह्याचं प्रोडक्शन आणि आउटपुट वाढणार आहे, आणि त्याशिवाय आपल्याला काही करता येणार नाही. एक मिनिट. हे काय? अंतिम सूत्र. चला. काय रे, कंटाळलास का? चांगलं राहतो. खूपच वैताग आलाय. नको नको झालंय. कुठे येऊन अडकलं असं वाटतंय. अरे एवढं काही नसतं, मी सांगतो ना तुला. अरे हे मी तुला तेच सांगतो, या सगळ्यातून मी पण गेलोय. तुला सांगतो, करोनाची लस कशी असते, घेतल्यावर 2 दिवस ताप येतो, पण त्याच्यानंतर सगळं व्यवस्थित होतं. तुला माहिती आहे का, आपण हे सेशन्स ह्याचं सगळ्याचं काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आज तू माझी परिस्थिती बघितलीस ना, मी कायम मजेत आनंदात असतो. मी कंपनीत गेलो नाही ना तरी मला तिकडून काहीही त्रास होत नाही. तुला हे सगळं बघायचं आहे का? चला आपण सगळी माझीच कंपनी बघूया. चला चला. चिन्मयजी खूप छान. हे सगळं पाहताना असं वाटतं टीएलसीच्या माध्यमातून तुम्ही कंपनी फार चांगली चालवता. मुझे लगता है कि इतना सब अच्छा होता है अगर तो हम लोगों ने भी टीएलसी ज्वाइन कर लेना चाहिए. हो, खरोखरच फार सुंदर. मला पण असं वाटतं की आता मी रिगरसली टीएलसी अटेंड करायला पाहिजे. चिन्मय सर, खरंच छान वाटलं. फॅक्टरी पाहिली, आनंद वाटला. आता आपण सगळेजण तुमच्याबरोबर, आम्हाला पण बरोबर घेऊन चला. आपण सगळे टीएलसी जॉईन करू आणि एन्जॉय करू. मित्रांनो, हे सगळं झालंय फक्त टीएलसीमुळे. मला वेळोवेळी टीएलसीची व्यवस्थित मदत मिळाली, त्यांचं मार्गदर्शन मिळालं, आणि त्याप्रमाणे मी इम्प्लिमेंटेशन करत गेलो. या इम्प्लिमेंटेशनमुळेच मला या कंपनीत प्रॉफिट मिळू शकला. आज माझी कंपनी खूप व्यवस्थित पद्धतीने चालू आहे. मी नसलो तरी ही कंपनी व्यवस्थित चालते. ह्यामुळेच माझी कंपनी कंटिन्युअसली ग्रोथमध्ये आहे. कशामुळे? टीएलसीमुळे. आणि त्यामुळे आपण सर्व रिलॅक्स. भगवंता, सगळे प्रश्न सॉल्व्ह केलेस. धन्यवाद. अरे धन्यवाद तरी कसा म्हणू, तूच जगन नियंता आहे. चला तर मग निघतो आता. अजून बऱ्याच जणांचे प्रश्न मार्गी लावायचे.